फक्त शुभ्र पांढऱ्या रंगाचा कापूस आता फिकट तपकिरी आणि गडद तपकिरी अशा दोन रंगांमध्ये देखील दिसणार आहे। नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्रानं वैदेही 1 हे वाण विकसित केलंय। यामध्ये या दोन रंगांचा कापूस पिकवणं हे शक्य होणार आहे। त्यामुळे आता केंद्रीय कृषी विभागाकडून वैदेही 1 या वाणाची नियमाप्रमाणे नोंदणी होऊन हे बियाणं शेतकऱ्यांना उत्पादनासाठी देण्याची तयारी पूर्ण झाली। त्यामुळे तपकिरी रंगाच्या कापसाचं पीक शेतामध्ये डोलताना आपल्याला लवकरच बघायला मिळेल। केंद्राकडून हिरव्या रंगाच्या कापसाचं देखील संशोधन सुरू आहे। त्यामुळे येत्या काळात आपल्याला फक्त पांढराच नाही तर हिरवा आणि तपकिरी रंगाचा कापूस बाजारामध्ये बघायला मिळणार आहे। तपकिरी रंगाच्या कपाशीचे वाण निर्मित झालेले आहेत आणि ते विकसित होऊन शेतकऱ्यांपर्यंत आम्ही काही प्रयोग घेतलेले आहेत आणि हे आपल्या मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भागासाठी काही 4 वाण विकसित झाले आहेत। त्यातले 3 वाण जे आहेत ते गडद तपकिरी रंगाचे आहेत आणि एक जे वाण आहे ते आहे म्हणजे फिकट रंगाचं, ते आर्बोरियम देशी वाण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।